नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता जमीन खरेदीसाठी अनुदान म्हणजेच की आता 23 डिसेंबर 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना या योजनेअंतर्गत 20 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. ज्यामध्ये आपण या योजनेमध्ये बघणार की जमीन खरेदी आणि अनुदान योजनेची अंतर्गत जे पात्र झालेले लाभार्थी आहे त्यांना अनुदान वितरण करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. म्हणजेच की आता जमिनीला कोणाला हे अनुदान दिलं जातं हे सविस्तरपणे आपण आता बघणार आहोत की राज्यामध्ये जमीन खरेदीला आणून देणाऱ्या 2 योजना राबवल्या जातात, ज्यामध्ये अनुसूचित जमातीसाठी अर्थात एसटी प्रवर्गासाठी आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना ही राबवली जाते व अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना ही राबवली जाते. म्हणजेच की आता या अंतर्गत कोरडवाहू जमीन खरेदीसाठी 4 एकर पर्यंत अनुदान दिलं जातं आणि प्रति एकर जास्तीत जास्त 5 लाख रुपयापर्यंत जमिनीच्या अंतर्गत किंमत ही ग्राह्य धरली जाते. बागायत जमिनीसाठी 8 लाख रुपये प्रति एकर जास्तीत जास्त 2 एकर पर्यंत अर्थात म्हणजेच की 4 एकर कोरड आणि 2 एकर बागायती जमिनीसाठी खरेदी अंतर्गत या योजनेच्या अंतर्गत विक्री करता येते. म्हणजेच की आता 15 दिवसांपासून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रस्ताव मागवले जातात. या अंतर्गत लाभार्थी जो काही लाभार्थी असेल गावातील जमीन विक्री करण्यासाठी इच्छुक असेल अशा लाभार्थ्यांना विहित नमुन्यातील एक प्रस्ताव दाखल करावा लागतो व 4 एकर पर्यंत कोरडवाहू जमीन जर या योजनेअंतर्गत विक्री करायची असेल तर विक्री करता येते व 2 एकर पर्यंत बागायत जमीन विक्री करायची असेल तर विक्री करता येते. खरेदी केलेली जमीन पुढे त्याचं गावातील भूमिहीन अनुसूचित जाती असतील व अनुसूचित जमाती असतील या प्रवर्गातील लोकांना योजना लागू असेल लाभार्थ्यांना निशुल्क अर्थात म्हणजेच की 100% अनुदानावरती ही योजना या ठिकाणी दिली जाते. या क्षेत्रातील जे जास्तीत जास्त 20 लाख रुपयापर्यंत बागायत क्षेत्रातील 8 लाख रुपयापर्यंत एकर जास्तीत जास्त 16 लाख रुपयापर्यंत हे दोन्ही जमिनीसाठी अनुदान दिले जाते. म्हणजेच की ज्या ज्या जमिनीची मागणी करायची आहे लाभार्थ्यांना त्या त्या जमिनीची मागणी आपण प्रस्ताव दाखल करू शकतो. म्हणजेच की आता गावामध्ये जमीन उपलब्ध असेल तर मागणी केलेल्या लाभार्थ्यांना त्या गावामध्येच खरेदी केलेली जमीन ही पुढे अनुदानावरती दिली जाते. आणि अंतर्गत जमीन खरेदी करण्यासाठी जमीन विक्री करण्यासाठी दोन्ही प्रस्तावाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे मी. धन्यवाद.